नमस्कार, अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवून दाखवते करडईची भाजी। तर त्यासाठी बघा इथे आपण एक गड्डी करडईची भाजी घेतलेली, एकदम ताजी फ्रेश अशी। तर त्यानंतर त्याला लागणारे बघा 2 कांदे बारीक चिरून घेतलेत मीडियम साईजचे, 4 हिरव्या मिरच्या आपण ह्या तिखटवाल्या घेतल्यात, 7 ते 8 कमी तिखटवाल्या मिरच्या, 10 ते 15 लसूण पाकळ्या, लसूण थोडा जास्त वापरायचा भाजीला म्हणजे भाजीची चव छान वाढते। 1 चमचा जिरं, पाव चमचा इथं आपण हिंग, चवीनुसार मीठ घेतले। भाजीत टाकण्यासाठी ही डाळ भिजत टाकली होती। तर मुठभर डाळ आपण 1 तासापूर्वी कोंबट पाण्यात टाकून भिजवून घेतली। डाळ छान भिजलेली आहे बघा, मस्त मोठी मोठी अशी डाळ झाली। त्यानंतर इथं शेंगदाणे लागणार आहेत, तर थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आपण कच्चे इथं। आणि विशेष म्हणजे भाजीला लावण्यासाठी आपण बेसन पीठ लावणार नाही, तर इथं बाजरीचं पीठ आपण इथं वापरणार आहे। तर बाजरीचं पीठ मी 4 चमचे घेतलेले आहेत छोटे भरून। फोडणीसाठी तेल आणि पाणी लागणार आहे आपल्याला। तर इथं बघू शकता तुम्ही, सर्वात आधी आपण भाजी नीट करून घेऊया। तर पूर्ण भाजी कोवळी कोवळी असल्यापासून आपण ह्याची फक्त देठ बाजूला करून बाकी सर्व भाग इथं आपण घेतोय। देठ पण ह्याची भाजीमध्ये छान लागतात, तर आपण देठासहित ही भाजी पूर्ण घेतलेली आहे। फक्त आपण ह्याची बुडखं आहे ते काढून टाकलीत। तर 2 भागामध्ये भाजी करून आपण हिला चांगली बारीक चिरून घेऊया। एकदम बारीक अशी सुरीने ही भाजी आपण इथं कट करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने बारीक बारीक भाजी आपल्याला इथं कट करून घ्यायची। सुरीने व्यवस्थित अशी भाजी आपण इथं आता कट करून घेतलेली आहे। तर इथं बघू शकता भाजी आपली पूर्ण कट करून झालेली आहे, छान बारीक कापून घेतली। तर भाजी बाजूला ठेवून आपण इथं सगळ्यात आधी थोडासा आपण इथं वाटण करून घेऊया। तर खलबत्ता घेतलाय बघा आपण, त्याच्यामध्ये मिरच्या घालून घेऊया। मिरच्याचे थोडे तुकडे करून टाकलेत आपण, तिखट आणि कमी तिखटवाल्या मिरच्या। त्यानंतर इथं लसूण पाकळ्या घालून घेतल्यात। त्यानंतर अर्धा चमचा आपण जिरं टाकले, थोडं जिरं आपण इथं बाजूला ठेवले। आणि वर आपण मीठ टाकून ह्याचं वाटण वाटून घेणार आहे। मीठ टाकल्यामुळे मिरची लसूण इकडं तिकडं पळत नाही, व्यवस्थित असं बारीक कुटलं जातं। तर हिरवं वाटण आपल्याला जास्त बारीक न करता आबडतोबडच आपल्याला ही मिरची येते मस्त ह्या खलबत्त्यातनं काढून घ्यायची। तर इथं बघू शकता मिरची आपली चांगली बारीक झाली, लसूण पण चांगला बारीक झालेला आहे। तर अशा पद्धतीचं वाटण आपण इथं करून घेतलेलं आहे। तर वाटण तयार झाले, एका वाटीमध्ये आपण ह्याला काढून घेऊया। आता वाटण आपलं तयार झाले, भाजीची सगळी तयारी झालेली। तर आता पहिल्यांदा आपण भाजी इथं कुकर मध्ये धुवून लावून घेऊया। तर 2 ते 3 वेळा बघा मी इथं भाजी धुवून घेतली, चाळणीने पाणी नितळून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकून थोडे शेंगदाणे टाकून आपण इथं मुठभर शेंगदाणे मी इथं भाजीत टाकलेले आहेत। आणि भाजीत थोडंसं पाणी, 1 पेला भर पाणी टाकायचं, फक्त जास्त पाणी टाकायचं नाही। 3 शिट्ट्या आपल्याला इथं करून घ्यायच्यात। 3 शिट्ट्या झाल्यात बघा, आता भाजी छान आपली शिजलेली आहे, बारीक अशी मस्त भाजी आपली शिजलेली आहे। तर कुकर पण थंड झालाय, लोखंडी कढईत भाजी करायला घेतोय आपण। तर फोडणीसाठी बघा कढई तापलेली आहे, आपण इथं तेल घालून घेऊया। तर 1 ते 1.5 पळी मी इथं तेल घेतलेले आहे, तेल थोडं जास्त टाकलेले। त्यानंतर बाकीचा अर्धा चमचा जिरं होतं ते टाकून घेतले, हिंग पावडर टाकून घेतली। आणि आता आपल्याला मिरचीचं वाटण ह्यात टाकून घ्यायचे। तर त्याआधी आपण इथं कांदा परतून घेऊया। तर कांदा चांगला थोडासा कलर बदलेपर्यंत 2-3 मिनिटं परतून घेऊया। आणि त्यानंतर आपल्याला इथं मिरचीचं वाटण घालून घ्यायचे। तर कांदा थोडाफार परतला की आपल्याला बघा आता इथं मिरचीचं हे वाटण जे आपण केलं होतं ते इथं घालून घेणार आहे। तिखट तुमच्या आवडीनुसार करा, तुम्हाला जर झणझणीत भाजी पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वाटण टाकून मिरची टाकू शकता। तर इथं बघा मिरची टाकून झालेली आहे आणि कांदा मिरची आपली छान परतून घेतली 2 मिनिटं। आणि त्यानंतर भिजवलेली हरभऱ्याची डाळ आपण इथं फोडणीतच टाकून घेतलेली। डाळ चांगली भिजल्यामुळे हिला आपण भाजीमध्ये लावली नाही, कारण की खूप गाळ होईल, म्हणून आपण इथं फोडणीमध्येच टाकतोय। तर डाळ चांगली 1-2 मिनिटं परतून घ्यायची, कांदा परतून घ्यायचा, सर्व साहित्य व्यवस्थित असं आपल्याला कढईमध्ये परतून घ्यायचे।
आता फोडणी चांगली परतल्यावर आपण शिजलेली भाजी इथं फोडणीमध्ये घालून घेतलेली. तर भाजी आपण इथं फोडणी टाकून घेतली. भाजी एकसारखी हलवून घेऊया. आता ह्यामध्ये आपल्याला बाजरीचं पीठ टाकायचे. तर आपण इथं आज बेसन पीठ न टाकता गावरान पद्धतीने आपण इथं बाजरीचं पीठ घालणार आहे. बाजरीच्या पिठाने भाजीची चव येते, खूप छान वाढते. आणि शिवाय आपण आज इथं लोखंडी कढईमध्ये भाजी बनवलेली आहे, त्यामुळे ह्याची चव अधिकच आपली वाढणार आहे. तर इथं बघा बाजरीचं पीठ इथं 4 चमचे घेतले होते. ते थोडंसं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करून आपण भाजीत टाकून दिली, म्हणजे आपली भाजी छान मिळून येणार आहे. तर पीठ टाकल्यामुळे भाजी पण मिळून येते आणि भाजीची चव पण वाढते. तर इथं बघू शकता पीठ टाकून भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली. त्यानंतर आता चवीनुसार ह्याला मीठ टाकायचं, ते पण आपण घालून घेऊया. मीठ टाकून पुन्हा एकदा भाजी चांगली हलवून घेऊया. आणि ह्याच्यावर आपल्याला 5 मिनिटं झाकण टाकायचे. 5 मिनिटानंतर भाजी बघा किती छान शिजलेली आहे. मस्त भाजी मिळून आली आणि भाजीला कलर पण खूप सुंदर आलेला आहे. एक तर बाजरीचं पीठ घातलंय आणि शिवाय लोखंडी कढईमध्ये आपण ही भाजी केलेली आहे. तर भाजी आपली तयार झालेली आहे. आता एका भांड्यामध्ये आपण ही भाजी काढून घेऊया. तर इथं बघू शकता तुम्ही एका भांड्यामध्ये आपण ही करडईची भाजी ती काढून घेतोय. तर भाजी आपण इथं एका भांड्यामध्ये तर काढून घेतलेली आहे. तर इथं बघू शकता मस्त अशी गावरान पद्धतीची छान बाजरीचं पीठ लावून आपण ही भाजी बनवली. तुम्ही बाजरीच्या भाकरी बरोबर, चपाती बरोबर, ज्वारीच्या भाकरी बरोबर किंवा भाताबरोबरही खाऊ शकता. भाजी खूप चवीला छान होती. जर तुम्हाला ही भाजी आजची पद्धत जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.